नमस्कार मंडळी, मी आज चालले आमच्या गावच्या देवळामध्ये. आज आहे महाशिवरात्री. सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आता दुपारनंतर चाललो आहे. थोडाफार ऊन आहे तर ते डोळ्यावर येत आहे. दर टायमिंगला आम्ही देवळामध्ये जायचो. देवळामध्ये खडगेश्वराच्या इथे मोठी जत्रा असते महाशिवरात्रीच्या दिवशी, पण ह्या वेळेला नाही जाता आलं, तर आता आम्ही गावच्या देवळात जातो. हा माझ्या गावातील रस्ता. रस्त्यामध्ये दगडी की दगडीमध्ये रस्ता, हाच नक्की कळत नाही आहे. आलो आहोत आम्ही मंदिरामध्ये. मंदिरामध्ये येताच इथे कळस ठेवला आहे. पालखी ही बाहेरच ठेवली, कारण कोणाला ओटी भरायची असेल तर लगेचच भरू शकता. अशा प्रकारे पालखी बाहेर आहे. पहिल्यांदाच एवढा गाभारा खाली आणि शांत वाटतोय, कारण कधीही काही कार्यक्रम असला तरी माणसांची गर्दी एनी टाइम असते आणि 1-2 माणसे असणारच. ही आहे शिवपिंडी. खूप मस्त अशी वाटते. नंदीला पण छान प्रकारे सजवलंय. माझ्या व्हिडिओमधून तुम्ही खूप वेळा मंदिर बघितलं असेल, तरीही मी आज तुम्हाला माझं गावचं मंदिर दाखवते. माझं गावचं मंदिर खूप शांत आणि मनप्रसन्न असं वातावरणात आहे. आणि ही आहे खिचडी, म्हणजे प्रसादाला. आज सर्वांचे उपवास असतात म्हणून खिचडीच ठेवले. मी तर पहिल्यांदाच खाते. इथे बसण्यासाठी पण खूप छान असं बनवलंय. तिथे सर्वजण बसून खात आहेत. तर कितीही माणसं बसली तरी छान प्रकारे एका लाईनीतच बसतील असं ते बनवलंय. कोणाचं आहे काय माहिती, पण आलाय भेटायला. आणि इथे वीरा त्या कुत्र्याला बघायला आले. आता नवीन वाजपी आपल्याकडे तयार होत आहेत, तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच द्या, कारण पहिल्याच प्रयत्नामध्ये आता शिकायला होतंय की काय होतंय हे आता समजेल. तर आता होतंय तशा प्रकारे. इथे वाजपीची मम्मी प्रसादी खाते. ते आलो होतो, ते सर्वजण निघालो आहोत घरी जाण्यासाठी. आले मी आमच्या गावच्या मंदिरातून घरी, आणि घरचं जेव्हा अंगण बघते ना, त्या कुठून या असंच दिसतं. त्यावरच असं वाटतं आता एवढं पूर्ण करायचं आहे. तर आता चेंज करून कचरा काढायला घेते. तर हाच होता आजच्या महाशिवरात्रीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.